गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपरां। कृपाकटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। सर्वप्रथम ज्ञानदेव महाराजांना साष्टांग नमस्कार। सद्गुरुनाथ महाराजांना साष्टांग नमस्कार। सर्व श्रोतेवर्गांना मनःपूर्वक नमस्कार। आज ज्ञानेश्वरीतल्या 4थ्या श्लोकाचा अभ्यास करूया आपण। तत्पूर्वी थोडंसं नाम घेऊ आणि मग सुरुवात करू। जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी। जय जय रघुवीर समर्थ। आजचे हे जे काही 2-3 श्लोक जेवढे होतील ते ज्ञानाच्या अंगाने सांगितलेले आहे। थोडी भाषा पण शास्त्रीय आहे, थोडंसं शांतपणे समजून घेऊ। अवघड असं काही नाही आहे, फक्त एवढंच समजून घ्यायचं आहे की इथे जे सांगितलेलं आहे ते भाषा आपल्याला पटकन रोजची नाही वाटत। असं वाटतं बोलणं कितपत आहे असं। खरं सांगायचं तर हा जो विषय आहे हा खरोखरीच आपल्याला एवढं समजून हा खूप काही कुणाला सांगायला जायची गरज नसते, पण आपल्याला नीट कळलं पाहिजे हे मात्र खरं। आणि जेव्हा आपल्याला आपलं नीट कळलं असं वाटेल तेव्हाच आपण पुढे जाऊ, हे पण मी सांगू इच्छिते। जमलं तर आपण या शुक्रवारी सगळे भेटून पाहू, तेव्हा पण बोलता येईल। नाही जमलं तर निदान शुक्रवारी प्रत्येकाने काय नाही समजलं ते जरूर पाहू, कारण असं मला वाटतं की हे सगळं नीट कळलं पाहिजे। मग इदंतेची वाळले ते मीपणे वीण डहारले ते रूप पाहिजे आपले आपणची। आता ते सांगतात की इदंता म्हणजे काय। 2 शब्द असतात नेहमी, इदंतेचा विषय आणि अहंता, अशा 2 जोडीचे शब्द वापरले जातात इथे। आता इदन म्हणजे संस्कृत शब्द आहे, इदम म्हणजे हे, ही, असं, हे असं जे बोललं जातं। इदंता म्हणजे कुठलीही गोष्ट ज्याला आपण ज्ञानाचा विषय करतो, म्हणजे आपण जाणून घेऊ इच्छितो किंवा आपण पाहतो, आपण समजून घेतो, असं जे काही आहे ते सगळं इदंतेचा विषय आहे। म्हणजे हा, हे, ही, आपण कुठलंही ज्ञान अशाच अर्थाने करून घेतो। हा ग्रंथ, ही अमकी, हे, हा मोबाईल,
हे पुस्तक, असं आपण हा सगळा ज्ञानाचा विषय, हा माझा हात, हे माझे डोळे, असं आपण हे जे हा असा या विषयाने जे समजून घेतो, ज्याला आपण विषय करतो समजून घेण्याचा, ते हे सगळं इदममध्ये येतं. आणि हा इदंतेचा विषय असं म्हणतात ह्याला. इदंता म्हणजेच काय, ज्याला आपण क्षेत्र म्हणतो, जे आपल्याला ह्याच्या आधीच्या अध्यायात आपण क्षेत्र समजून घेतलं होतं. क्षेत्र म्हणजे काय, त्याला थोडक्यात आपण माया म्हणत होतो. तसंच हे इथे, की जे दृश्य जे आहे त्याला आपण इदंतेचा विषय करतो. जे पाहतो आपण त्याबद्दल म्हणतो हे असं आहे, हे ते आहे, हे आहे, हे असा हा आपण प्रत्येकाला हे लावतो, हा लावतो, ही लावतो. हे जे इदम, त्याला इदम म्हणतात. हा इदंतेचा विषय जे आपण जाणून घेतो. हे जे जग आहे सगळं, जे मीपणे विण डहारले. आता हे पण खूप छान आहे. ते सांगतात ते रूप पाहिजे आपले आपण. आणि आता इथे हे इदंतेचा विषय कसा जाणून घेतो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्याला अहंता म्हणतात. आता अहंता म्हणजे, आता ठीक आहे की हा ग्रंथ आहे, पण हा ग्रंथ आहे हे सांगणारं कुणीतरी आहे ना. ते जे सांगणार आहे ती अहम आहे, मी आहे. हा अहंतेचा विषय झाला. मी जर इथे सांगणारी नसेल तर हा ग्रंथ इथे असला तरी ह्याच्याबद्दल काही बोलणं होणार नाही, काही सांगणं होणार नाही, काही समजणं होणार नाही. मग कुणीतरी जेव्हा अहम असतो, मी असतो, तेव्हाच ह्याला विषय केला जातो. लक्षात येत आहे का, की जेव्हा मी म्हणते की हा मोबाईल माझा आहे, किंवा हा मोबाईल अमक्याचा आहे, किंवा हा ग्रंथ ज्ञानदेव महाराजांनी लिहिलेला आहे आणि मी तो अभ्यासते आहे, असं सांगणारं बोलणारं कुणीतरी मी असावं लागतं. आणि हे जे मी आहे, जे मीपणे विण डहारले, आणि जेव्हा मी म्हणते की मी हे असं हे बोलणारं एक मी आहे. आणि हा जो मी आहे ह्याला अहम म्हणतात. अहम संस्कृतमध्ये मी म्हणतो आपण. तसं इदंता आणि अहंता या दोन्ही शिवाय जगात तिसरं काहीच नाही आहे. इदमचा विषय दृश्य जगत, आणि अहमचा विषय त्याला जाणून घेणारा, त्याला सांगणारा, त्याच्याबद्दल बोलणारा, त्याच्याबद्दल समजून घेणारा. हा जो अहम आहे हा असावा लागतो, तेव्हा इदंता हा विषय होतो. जर अहम नसेल तर इदम म्हणणारं कुणीही नाही आहे, कुणीच सांगणारं नाही आहे. हे रूप जे आहे, जे आपल्याला प्रत्यक्ष होतं असं आपल्याला वाटतं, कुठल्याही विषयाला प्रत्यक्ष करणारा जो असतो तो अहंता असतो, अहम असतो. तर अहमशिवाय हा विषय होत नाही. आणि हे जे रूप आहे आपले, ते आपण समजून घ्यायला पाहिजे की हे अहम म्हणणारं कोण आहे. देह तर निश्चित नाही आहे, माझा देह तर अहम नाही म्हणू शकत. मग सूक्ष्म शरीर, आणखीन त्याच्यापेक्षा सूक्ष्म शरीर काय, कोण आहे अहम म्हणणार, ज्याला आपण मागच्या अध्यायात क्षेत्रज्ञ म्हटलं होतं. असा हा जो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, तसंच अहंता, इदंता आणि अहंता असा विषय आहे. हेच इथे सांगितलेलं आहे की ते रूप पाहिजे आपले आपण पे. आपणच आपले रूप पाहतो. कसं, हे जे काही दिसतं, भासतं, हे सगळं असतं, पण ते कुणाला भासतं, अहमला. आणि अहम नसेल तर हे असणं, इदम हा विषय कुणीही करू शकणार नाही. इदम विषय करण्यासाठी हा असं आहे, हे तसं आहे, असं जर म्हणायचं आहे, किंवा असं जर समजायचं आहे, किंवा असं त्याच्या अस्तित्वाविषयी, त्याच्या प्रमाणाविषयी, त्याच्या जे काही करायचं आहे त्याच्यासाठी कुणीतरी अहम लागतो ना. त्याच्यासाठी कुणीतरी अहम म्हणणारा लागतो. हेच इथे सांगायचं त्यांना, की हेच पहिले समजून घ्या की रूप हे जे आहे याला विषय करणारं, इदम म्हणणारं कुणीतरी अहम असावं लागतं. परी दर्पणाचे नि आधारे एकची करून दुसरे, मुख पाहती गव्हारे तैसे नको हे. आणि पुन्हा छान सांगतात की ही ओवी तर ह्याच्यानंतर लगेच घेतलेली आहे. म्हणजे आता एक लक्षात घ्या की आपण ज्याला मी म्हणून सांगणारा जी कोणी आहे, की अहम म्हणून जे काही आहे, तो अहम जो आहे तो दर्पणाच्या आधाराने स्वतःला दुसरं मुख पाहून आणि मग हा मी आहे असं म्हणणारा नाही. असं नाही आहे. मुख पाहती गव्हारे, हे असं हे गव्हारे आहे, म्हणजे हे सांगणं मूर्खपणाचं आहे. आरसा समोर ठेवून
माझं प्रतिबिंब मी पाहते आहे ते प्रतिबिंब आहे. आपण बिंबाविषयी बोलतो आहे. अहम कोण आहे? बिंब स्वरूप आहे. आणि बिंब म्हणजे मुख्य आहे तो. आता तो आरशात जो दिसतोय ते प्रतिबिंब आहे, ते प्रातिभासिक आहे, ते खोटं आहे, ते केवळ नाम मात्र आहे, दिसणार आहे, ते खरं नाही आहे. हेच इथे समजून घ्यायचं आहे की दर्पणाचा विषय जो आहे, दर्पणाच्या आधाराने, दर्पणाचा विषय नाही, दर्पणाच्या आधाराने जे आपण पाहतो आहे ते प्रातिभासिक खोटं आहे, ते खरं नाही आहे. तो आरसा नसला तरी माझा चेहरा असतोच आहे, माझा तोंड असतंच आहे, मी असतंच आहे, असतची असे आहे मी. मला आरसा जर नाही आहे तर ह्याचा अर्थ असा नाही की माझं तोंड गेलं किंवा माझं मुख नाही आहे, असं होत नाही. ह्याचा अर्थ हेच इथे सांगायचं आहे की जर मला पाहण्यासाठी आरशाचाच गरज आहे मला, आणि आरशाने द्वैत करून मी जर मला पाहत असेल तर तैसे नको हे. त्याला अहंता आणि इदंता नाही म्हणणार, त्याला अहंता नाही म्हणणार. ते फक्त बिंब जे आहे ते जे पाहू शकतं सगळ्यांना त्याच्याबद्दल बोलल्या जात आहे. त्याला आपण मागच्या अध्यायात क्षेत्रज्ञ म्हटलं. तर हे असं जो दर्पणमध्ये पाहत असेल ना तो हा विषय नाही आहे. बरं लक्षात घ्या की असं समजून घेऊ नका, द्वैतानी राहू नका, एकत्वानी समजून घ्या, हे महत्त्वाचं. हे पाहणे ऐसे असे वीरा, जैसा न मोडलिया विहिरा, मग आपली अवगमी झरा भरोनी ठाके. हे खूप छान समजून घ्यायचं आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीने खूप दृष्टांत दिले आहेत, अगदी खूप पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. आता इथे काय सांगतात की अर्जुनाला वीरा शब्द वापरला आहे. अर्जुना असे पहा, असं नीट समजून घे की कसं, की जोपर्यंत आपण विहीर खणली नाही, जैसा न मोडलिया विहिरा, विहीर नाही खणली सपाट जमीन आहे, पण त्याच्या आतमध्ये जो झऱ्याचा उगम आहे तो तिथे आहेच ना. मी खणली विहीर तर ते झऱ्यातलं पाणी विहिरीच्या स्वरूपात मला दिसेल. पण जर मी मग ते भरून पाणी दिसेल आणि मग विहीर भरलेली आहे, इथे त्याला नाव काय मिळेल? विहीर. पण मी विहीर खणली नाही, पण तरीही जमिनीच्या आत असणारा झरा, त्याचं अस्तित्व आहे की नाही? मला दिसलं नाही, ते कुणालाच दिसलं नाही. पण म्हणून आपण असं म्हणू शकतो का की झरा नाहीच आहे तिथे, पाणी नाहीच आहे तिथे, असं म्हणू शकतो का आपण? नाही म्हणू शकत. विहीर खणली तर ते प्रकट होईल. त्याप्रमाणे देह धारण केला तर इथे ते आत्मतत्व जे आहे, ब्रह्मतत्व जे आहे ते प्रकट होईल. पण जर हा देह नसला तर ह्याचा अर्थ असा आहे का की इथे नाही आहे ब्रह्म, नाही आहे आत्मतत्व, असं आहे का? नाही. ते असतची असे आहे, ते आहेच, फक्त ते या विहिरीच्या स्वरूपाने जाणवत नाही, या देहाच्या स्वरूपाने जाणवत नाही, इतकंच. नातरी आटलिया अंभ निजबिंबी प्रतिबिंब, नेहटे का नभ घटाभावी. आणखीन 2 दृष्टांत देतात, नेहमीचेच आहेत ते, की जर पाणी आहे तर पाण्यात प्रतिबिंब दिसतं, पण जर पाणी आटलिया, ते पाणी आटून गेलं, संपलं, तर बिंब नाहीच होईल. कुठे गेलं ते बिंब? कुठे गेलं ते प्रतिबिंब? पाण्यात पडणारं प्रतिबिंब होतं, बिंब नव्हतं. मग ते प्रतिबिंब कुठे गेलं? ते पाणी निजबिंबात स्वतःच्या ठिकाणी गेलं. आता सूर्याच्या किरण आपल्या घरात येतात, कडवसा एखादा येतो, आपण काय करतो? आपल्याला नको आहे घरात, आपण पडदा ओढतो, बंद करून टाकतो. त्याचे यायचे आपण काय केलं? बंद केलं त्याचं यायचं. त्याचं अस्तित्व आपण नाहीसं करू शकलो का? नाही. आपण काय केलं की त्याचं बिंब पडणं आपण बंद केलं, त्याला त्याच्या ठिकाणी थांबवून टाकलं की इथे नको येऊ तू, इथे नाही पाहिजे. पण तो त्याच्या ठिकाणी आहे. मला जरी त्याचा प्रत्यय नसला, इथे जरी त्याचा प्रत्यय नसला, कडवसा म्हणून जरी तो माझ्या घरात येत नसला, तरीही तो निजबिंबी आहेच, प्रतिबिंब नाही आहे. ह्याप्रमाणे नेहटे का नभी नभ. त्यामुळे आता हा नभ जे आहे, नभ म्हणजे आकाश, आता हे सगळीकडे आहे. असं काही आहे का की इथे नभ नाही आहे, इथे आकाशाची पोकळी नाही आहे, फक्त तिथे आहे? माझ्या देहासकट सगळीकडे आहे, तिला मला थांबवता येत नाही. त्याचप्रमाणे मला घटामध्ये घट नाही आहे, घट फुटला जर, तर मग असं होतं का की त्याच्यातलं आकाश कुठे गेलं बा? नेऊन वर आकाशात नेऊन पोचवलं किंवा खाली पाताळात नेऊन पोचवलं, असं काही करता आलं का? नाही. घट नाही आहे तिथे, पण त्याच्यातलं नभ जे जिथे होतं, त्यातली पोकळी जी आकाशाची होती ती तिथेच आहे, तिथेच होती, तिथेच आहे. तिला काही इथून तिथे नेलं नाही किंवा तिथून इथे आणलं नाही.
रमण महर्षी नेहमी सांगायचे, याच्यावर एक छान दृष्टांत द्यायचे रमण महर्षी, की एक त्यांचा एक चांगला जिज्ञासू शिष्य असतो. तो म्हणतो की बा मला हे नाही पटत की बा तिथलं आकाश इथे नाही आहे, इथलं आकाश तिथे नाही आहे, असं कसं, किंवा सगळीकडे एकच आहे ते तिथलं इथे आणता येत नाही, किंवा तुम्ही जसं म्हणता की आत्मतत्व तुझ्या आणि माझ्यातलं एकच आहे, काही वेगळं नाही आहे, पण मग तुम्ही स्वामी आहात, मी तर तुमचा शिष्य आहे, आणि असं कसं की बा तुम्ही आणि मी एकच आहोत, तर मग तुमच्यासारखं मला नाही आहे असं कसं. ते त्यांनी त्याला सांगितलं की हे घे, हे 2-3 भांडी घे, एका भांड्यात बाहेर विहीर आहे, त्या विहिरीवरनं एकात भांडं पाणी भरून आण आणि बाकी 2 भांडी पुन्हा रिकामी आणस, इथून रिकामीच ने आणि रिकामीच आण. तो म्हणतो ठीक आहे. मग तो 3ही भांडी ती इथली उचलतो. एक पेला आहे, एक वाटी आहे आणि एक गडू आहे. तो तिन्ही नेतो तिथे, एक गडूत पाणी भरतो, पेला आणि वाटी पुन्हा तशीच हातात धरतो आणि तो पाणी भरलेलं गडू नीट धरतो आणि इथे आणून तो तिन्ही ठेवतो. तो म्हणतो स्वामी हे आणलं. तो ते विचारतात की ह्याच्यात तू काय आणलं? तो म्हणतो काहीच नाही. ह्याच्यात तू काय आणलं? काहीच नाही. ह्याच्यात तू काय आणलं? पाणी आणलंस. बरं पाणी आणलं तू त्याच्यात नाही आहे का आकाश नाही आहे का त्याच्यात? वायू नाही आहे का त्याच्यात? आहे. मग तू इथून नेलं होतं तिकडे, तर मग तू घेऊन आकाश आणि वायू भरून आणलं का या 2 भांड्यांमध्ये? तर मी तर नाही भरलं. मग इथे असताना त्याच्यात ते नव्हतं का? होतं. मग इथून तू तिकडे नेलंस तेव्हा वायू आणि आकाश त्याच्यात होतं. तेच वायू आणि आकाश तू इथे आणलंस त्याच्यात जे आधीपासून होतं, की तू विहिरीवरनं दुसरं आकाश त्याच्यात भरलंस आणि आणलंस. मग तो म्हणतो की हो बरोबर आहे, जे इथे होतं तेच तिथेही होतं, जे तिथे होतं तेच इथे आहे. मी काही नेलं नाही आणि मी काही आणलं नाही. मी जे नेलं तो पेला नेला, मी जे नेलं तो वाटी नेलं. फक्त काय नेलं? नाव जे भांड्याचं होतं ते नेलं. एक वेगवेगळे आकार होते म्हणून त्याला वेगवेगळी नावं होती आणि ते मी नेलं. मी आकाश नेऊ शकलो नाही, मी आकाश आणू शकलो नाही. हेच मला तुला सांगायचं आहे. हेच परब्रह्मतत्व तुझ्या आणि माझ्यातही आहे, तितकंच आहे, तसंच आहे. तू पण ते नेऊ शकत नाहीस, तू पण ते आणू शकत नाहीस, मी पण ते नेऊ शकत नाही, मी पण आणू शकत नाही. मी फक्त त्याला ओळखतो, त्याला जाणतो, मी माझ्या ठिकाणी त्याला पाहतो आणि म्हणून मी सगळीकडे एकत्वाने पाहतो. तू फक्त पाहत नाहीस म्हणून तू नामरूपात अडकतोस. तू मला स्वामी म्हणतोस, स्वतःला शिष्य म्हणतोस, तुझ्या भगिनी गुरुबंधू असे सगळे तू माझा नातेवाईक हे ते असं तू त्याला सगळ्याला विषय करतोस. आता हा सगळा कशाचा विषय करतोस तू? इदंतेचा विषय करतो. हे माझे सद्गुरू, हे माझे, असं करतोस तू. आलं का लक्षात मला तुला काय सांगायचं आहे? असं म्हटल्याबरोबर त्याला ते कळतं की खरंच आहे, हा प्रकाश मी इकडे आणू शकत नाही, हा प्रकाश मी इकडून तिकडे नेऊ शकत नाही. कारण काय आहे? तो सर्वत्र आहे. तेच इथे सांगितलेलं आहे की घटाभावी, घटात असलेलं आकाश मी तिथून इथे आणलं नव्हतं. घट नाही आहे तरी आकाश आहे, घट होता तरी आकाश आहे. नाना इंधनांशू सरलेया, वन्नी परते जे व्यापणपया, तैसे आपोआप धनंजया न्याहाळ नेजेगा. छान सांगतात. ते सांगतात की अर्जुना, हे बघ, ज्याप्रमाणे इंधन आहे पेटलेलं, तोपर्यंत जाळ दिसतो आहे, अग्नी आहे पेटलेला, चेतलेला आहे, वन्नी म्हणतो आपण ज्याला, अग्नी असा तो पेटलेला आहे आणि तो शांत झाला, तो विजला, त्याचं सगळं जे काही त्याला जाळण्यासारखं होतं ते त्यांनी ते जाळण्याचं कार्य केलं आणि सरला, तो संपला, नाहीसा झाला. मग आता तो जेव्हा नाहीसा झाला तो वन्नी, तर मग काय म्हणतो आपण? आपल्या ठिकाणी गेला तो, आता इथे नाही आहे तो. पण जैसे आपोआप धनंजया न्याहाळ निजे, हे कसं झालं? सहज झालं. जोपर्यंत अग्नीला जाळण्यासारखं काही होतं तोपर्यंत ती होती. मग तिला जेव्हा जाळण्यासारखं काही राहिलं नाही तेव्हा आपोआप ती शांत झाली. मग जिथनं आली होती तिथे परत गेली, नाहीशी झाली. अगदी तसंच धनंजया, अर्जुना, तसंच आहे की स्वतःला न्याहाळणं, मी माझ्यात तोपर्यंत आहे, असं की मला देह आहे म्हणून मी आहे असं नाही आहे. मी दिसत नाही आहे की या देहाच्या अंगाने मी दिसते आहे, देहाच्या अंगाने मी दिसणार नाही काही काळाने, पण असं बिलकुल होणार नाही की मी नाही आहे. तर या दृष्टीने तू न्याहाळ स्वतःला, की इंधन तिथलं पेटवलेलं संपलं की अग्नी संपलं.
इंधन संपलं, अग्नी संपला, ह्याचा अर्थ असा आहे का की अग्नी नाहीच आहे? अग्नी असणार आहे, फक्त इथलं त्याचं प्राकट्य जे होतं ते नाही झालं, हे समजून घे धनंजया. जिव्हे आपली चवी चाखणे, चक्षु निज बुबुळ देखणे, आहे तया ऐसे निरक्षणे आपुले पै. छान सांगतात की अर्जुना, या जिव्हेनी आपलीच चव आपण चाखायची, आपल्या डोळ्यांनी आपलं बुबुळ स्वतःच पाहायचं. असं हे जे निरीक्षण करणं आहे, आपुले पै, हे खरं निरीक्षण आहे. ह्याला आपलं निरीक्षण करणं म्हणतात. म्हणजेच ह्याचा अर्थ काय आहे की हे खरंच कळायला खूप अवघड वाटतं की आपल्या जिभेनी जिभेची चव पाहायची. जिभेनी चव पाहण्यासाठी दुसरी काहीतरी वस्तू लागते, तिची चव आपण पाहू शकतो. बुबुळाला, डोळ्याला काहीतरी दृश्य लागतं पाहण्यासाठी, तेव्हा ते पाहू शकतं. स्वतःला कसं पाहणार? त्याला बुबुळाला जर स्वतः पाहायचं आहे तर त्याला अंतर्मुख उलटं होऊन पाहावं लागेल स्वतःला. कुठे आहे माझे डोळा, कुठं काय आहे? निज स्वतःला जर पाहायचं आहे, अगदी हेच इथे सांगितलं की आपुले निरीक्षण आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला आत वळलं पाहिजे. आत वळलं पाहिजे म्हणजे काय? मी म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी मला जाणून घेतलं पाहिजे. बाहेर मी जे काही पाहते तो इदंतेचा विषय आहे, अहमचा विषय नाही आहे बाहेर. अहम तर इदंतेला विषय करतो आहे, पण अहमला जाणून घ्यायचं आहे कुठलाही विषय न करता. तर मला समजून घेतलं पाहिजे. मी म्हणजे काय, आणि हेच जाणणं जे आहे ना, स्वतःला जाणणं, हेच परमार्थ आहे. हाच अध्यात्म आहे. हेच आत्मा, हाच अध्यात्म आहे. मला मी कोण आहे हे जाणून घेणं, बस. बाकी काही अभ्यास नाही आहे, कोणताच अभ्यास नाही. एकदा मला मी सापडले की मला काही शोधायची गरज नाही आहे, मला काही पाहायची गरज नाही आहे. माझं निरीक्षण इथे संपत आहे. इथे पुढे हेच सांगितलेलं आहे. आणि हे सगळं खूप पुढे मी सांगत जाणार आहे. एकेका ओवीमध्ये हे खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. फक्त हे आता कळायचं आहे की ह्या ज्या दोन गोष्टी सांगितल्या की आपल्या जिभेनी आपली चव पाहणे, जिभेनी जिभेची चव पाहणे, डोळ्यांनी डोळा पाहणे, हे जे काय आहे ना, ते हे आता इथून पुढे सांगितलेलं आहे. हे आपण नीट समजून घेऊ. का प्रभेसी प्रभा मिळे, गगनावरी लोळे, नाना पाणी भरे खोळे पाणीयाची. आता हे कसं बोलणं आहे की प्रभात मिसळ. आता प्रभा, तेजस्विता पाहण्यासाठी तेज नाही लागत. तेजाला पाहण्यासाठी प्रभेसी प्रभा मिळे. तेजात तेज मिसळलेलं आहे. तसं ह्या देहात सापडलेलं जे आहे, तर हा देह नसला तरीही ते जे आहे, जे काही आहे ते या देहात सापडलेलं मी पण आहे, ते असणारच आहे. ज्याप्रमाणे प्रभेत प्रभा मिसळते, त्याप्रमाणेच ही जी देहात या ऊर्जा रूपाने, मी रूपाने जी काही मी आहे, कोण आहे मी? परब्रह्म स्वरूप मी आहे. त्याचं रूप मी जे आहे, मी स्वस्वरूपी जी मी स्वतःला वेगळं समजत होते, ते मी देहाच्या पलीकडे, मी देहाचं हा देह, हा विषय करणं सोडलं की सहज प्रभेत मिळाली. मी परब्रह्मात मिसळलेली राहील. मग मी वेगळेपणाने नाही राहणार. तेच इथे सांगितले. गगनावरील लोळ. हे सांगणं कसं आहे की प्रभेत मिसळण्यासारखं आहे. तेजस्विता, ऊर्जेत मिसळली. गगनावर लोळतं आहे. गगनालाच आलिंगन दिलेलं आहे. गगन केवळ आहेच. तसंच नाना पाणी भर, खूप वेगवेगळं पाणी आहे, पण पाण्याच्या खोळीत, खोळ म्हणजे आपण आभरा, जसं उशीचा आभरा असतो त्याला खोळ म्हणतो आपण. कुठे भरतो आपण उशी? त्या खोळ्यात भरतो. उशी वेगळी, खोळ वेगळा, पण खोळात भरायची. तसं पाण्याच्या खोळात, पाण्याच्या पदरात बांधायचं, पाण्यालाच पदर करायचं आणि पाणीच त्याच्यात भरायचं. शुद्ध पाण्यात काय झालं? एकूण एकच आहे. म्हणजे हे तेच आहे, ते तेच आहे. तसंच ह्या देहात असणारी जी ऊर्जा रूपानी आहे, बोलण्यासाठी जी ऊर्जा वापरल्या जाते आहे, बोलले नाही तरी ऊर्जा आहेच, ती जी असणारी ऊर्जा आहे ती काय आहे? मूळची परब्रह्म स्वरूप आहे. हेच मला ओळखणं आहे. आणि केवळ ओळखून नाही, हे स्थिर करणं आहे. सतत मला ह्या जाणीवेला विश्राम झाला पाहिजे. पहिले मला जाणीवेनी ठेवावं लागणार आहे की मी देह नाही आहे, मी परब्रह्म आहे, मी आत्मस्वरूप आहे, मी ईश स्वरूप आहे.
नंतर याला सहजता येईल आहे, मला सांगावं नाही लागणार मला स्वतःला की मी काय आहे ते. सहजच मी जी आहे ती आहे. आपणची आपण याते पाहिजे जे अद्वैते ते ऐसे होय निरुते बोली जतू असे. आता जे मी सांगतोय ना ते हेच सांगतो आहे अर्जुना, की आपणची आपण याते. तू स्वतःला तू कोण आहेस हे फक्त ओळखून घे. आणि हे जे अद्वैत आहे ना, पाहिजे ते जे अद्वैत आहे ते अद्वैत तू जाणून घे. आणि हे ऐसे होय निरुते, ज्याला हे नीट छान कळलं, निरुते शुद्ध कळलं, ज्याला हा परमार्थ शुद्ध कळला, जे हेच मला बोलायचं आहे, हेच मला सांगायचं आहे, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. केवळ अद्वैत ज्ञानाची महती इथे गातो आहे. तो दुसरं काही सांगत नाही अर्जुनाला. अर्जुनाला काय म्हणतो की ज्यांनी अद्वैताने स्वतःला जाणलं ना अर्जुना, बस संपलं. तोच ज्ञान आहे, तेच ज्ञान आहे, त्यालाच ज्ञान म्हणायचं आणि तोच ज्ञाता आहे. बस एवढंच करायचं आहे. जे पाहिजतेन वीण पाहिजे आणि नेणनाची जाणीजे आद्य पुरुष का म्हणजे जया ठाया ते. छान सांगतात. आता आद्य पुरुष कशाला म्हणतात हे सांगतात आणि मग त्याच्यानंतर पुढे आद्य पुरुषाचं वर्णन करतात. तर आद्य पुरुष म्हणजे काय, असा हा जो आहे जे पाहिजे ते वीण पाहिजे, जो पाहण्याची क्रिया करत नाही पण पाहतो. म्हणजेच काय, त्रिपुटी नाही. म्हणजे एक पाहणारा, एक दृश्य आणि दर्शन, पाहण्याची क्रिया, ह्याला आपण त्रिपुटी म्हणतो. कुठल्याही पद्धतीचं जाणणं, जाणणारा आणि जाणण्याची क्रिया, जाणण्याची वस्तू, अशी त्रिपुटी. हे जे आहे हे त्रिपुटी शिवाय जे आहे ते जे मी सांगतोय ना अर्जुना, असं ज्याचं आहे ते आद्य पुरुष आहे. म्हणजे केवळ अद्वैत ज्ञान जे आहे, जिथे ते ज्ञान आहे ना, ते ज्ञान केवळ ज्ञान स्वरूपाने आहे. जाणणे या वृत्तीने नाही, जाणून घेणारा या वृत्तीने नाही, असं जिथे नाही ना अर्जुना, केवळ ज्ञान आहे, त्याला आद्य पुरुष म्हटलेलं आहे. आणि जया ठाया ते, जो आपल्या ठिकाणी हे समजतो ज्याला की मी परब्रह्मस्वरूप आहे, त्याला देह फक्त काय आहे, नावाला आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे, त्याचं काही असणं नसणं ह्याच्यावर माझं असणं अवलंबून नाही. मी सतत असतची आहे. हे ज्याला कळलं, ते कळणं हेच आद्य पुरुष आहे, बाकी काही नाही. त्यालाच आद्य पुरुष म्हटलेलं आहे. जया ठाया ते, त्याला आद्य पुरुषाचं काय म्हटलेलं आहे की ज्याला ठिकाण कळलेलं आहे, ज्याला मी कुठे आहे हे ज्याला कळलेलं आहे, ज्याला स्वतःचं ठाणं कळलेलं आहे, स्वतःचं राहणं म्हणजे असणं कळलं आहे, तो आद्य पुरुष आहे. त्यालाच या वस्तुपुरुषाला, या ज्ञानाला आद्य पुरुष म्हटलेलं आहे. तेथची उपाधीचा ओथंबा घेऊनी श्रुती उधविली जिभा, मग नामरूपाचा अवडंबा करीती वाया. फार छान सांगतात इथे. ही ओवी तर खूपच समजून घेण्याची आहे की आता हा आद्य पुरुष जो आहे, आता त्याबद्दल कसं सांगायचं, कसं बोलायचं. सांगायला तर पाहिजे, कारण अर्जुनाला काय वाटतं आहे, मी अर्जुन आहे, मला युद्ध करायचं आहे, मला माझ्या नातेवाईकांना मारायचं आहे, हा मोह आहे त्याला. आता त्याचा मोह दूर करायचा आहे. आत्तापर्यंत त्याला खूप सांगितलं, सगळं सांगितलं, कर्ममार्ग सांगितला, ज्ञानमार्ग सांगितला, भक्तिमार्ग सांगितला, सगळे सांगितलं. आता त्याला शुद्ध ज्ञान सांगायचं आहे. ते कुठल्या पद्धतीने त्याला माहिती आहे. आता त्याची पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे. तो कसा आहे, त्याला आता ज्ञानाची, त्याला स्वतःच्या स्वरूपाची कल्पना यायला लागली आहे, त्याला कळतं आहे. म्हणून आता त्याला केवळ शुद्ध ज्ञान काय आहे आणि ज्ञानी कसा आहे हे सांगत असताना ज्ञानदेव महाराज अर्जुनाला सांगतात की आता ह्या श्लोकाचा अर्थ सांगत असताना ज्ञानदेव महाराज सांगतात की तेथची उपाधीचा ओथंबा. पण हे सगळं की नाही अर्जुना, खूप उपाधी देऊन तुम्हाला सांगावं लागतं, कारण तुम्हाला आपल्या सर्वांना सांगावं लागतं. त्यांना आपल्याला कळत नाही, कारण आपल्याला कशाचा अनुभव असतो, द्वैताचा. आत्तापर्यंत आपल्याला काय वाटत होतं, जग सत्य आहे, मी खरी आहे आणि मी म्हणजे माझा देह, बस. ह्याच्या पलीकडे मला काही समजत नव्हतं. म्हणून मग आता उपाधीचा ओथंबा, आता म्हणून मग आपल्याला सांगणं गरजेचं झालं. सद्गुरूंना, श्रीकृष्णांना, ज्ञानदेवांना आपल्याला हे सगळं समजून सांगायची गरज आली, कारण आपण पडलो अर्जुन. आपण काय सत्य, जगत सत्य,
युद्ध करणं सत्य, हे आपण सगळं समजत होतो. म्हणून आता त्यांनी हे उपाधीचा ओथंबा आता शब्दांनी सांगायला पाहिजे. शब्दात सांगायचं म्हणजेच काय, द्वैतात आलं, मायेचा आसरा घेतला. मायेचा मला जर त्यांना समजावून सांगायचं आहे तर बोलल्याशिवाय होणार नाही. बोलायचं तर शब्द ब्रह्मांड वापरला पाहिजे, शब्द ब्रह्म कवळायला पाहिजे, शब्द ब्रह्माचा आधार घ्यायला पाहिजे. तेच इथे सांगितलेलं की अर्जुना हे एवढंच सांगायचं आहे. पण हे सांगण्यासाठी घेऊन श्रुती उधविता जिभा, म्हणून श्रुती माता अनेक जिभा घेते आणि त्या जिभांनी ती नामरूपाचं खूप आडंबर रचते. आता काय काय आडंबर रचते ती नामरूपाचं, की कसं आहे, त्रिपुटी रहित हे ज्ञान आहे. तीन त्रिपुटीत मावत नाही ते, हे केवळ एकमेव आहे. आणि उपाधी खूप सांगते की हे असं आहे, हे चंद्रासारखं नाही, हे सूर्यासारखं नाही, पण स्वयंप्रकाश आहे, प्रकाश रूप आहे, अंधार तर बिलकुल नाही. इतक्या उपाधी घेते आहे आणि इतक्या पद्धतीने श्रुती माऊली आपल्याला सांगते आहे. किती जिभा करते आहे. आपण किती 4 वेद आहेत, 3 वेदांचे 4 झाले, 4 वेद आहेत, त्याच्यातनं इतकी उपनिषद आहेत, त्याच्यात ज्ञानेश्वरी आहे, त्याच्यात गीता आहे, त्याच्यात अनेक ग्रंथ आपण वाचतो. या सगळ्यांच्या इतक्या जिभा करून श्रुती माऊली आपल्याला सांगते काय, की नामरूपाच्या महात्म्यातनं नामरूपाचा आधार घेऊन त्याचा एवढा पसारा करून ती एकच सांगते आहे की हे असं नाही, हे काय आहे, ज्ञानरूप आहे, हे ती सांगते. आता याच्यासाठी आणखीन एक छोटंसं उदाहरण आपण समजून घेऊ शकतो की आपल्याला मुलाला, लहान मुलाला एखादी गोष्ट सांगावी लागते, सांगायचं असतं आपल्याला की तो तिथे चंद्र आहे असा गोल पांढरा. आपण काय करतो, आपण त्याच्यासारखं जे काही असेल ना ते सगळं त्याला दाखवायचा प्रयत्न करतो. अरे हे बघ, हे असं पांढरं आहे की नाही, तुझा चेंडू आहे की नाही, तू खेळतो त्यांनी, तो बघ असा गोल गोल चेंडू, हा असाच गोल आहे, तो तिथे वर आकाशात जो आहे ना तो असाच आहे. आणि तो कसा पांढरा शुभ्र आहे, दूध कसं असतं, तू दूध पितो की नाही, मग कसं पांढरं शुभ्र असतं, तसं ते पांढरं शुभ्र आहे. अशा अनेक प्रकारांनी आपण त्याला सांगतो. एका चंद्रासाठी आपण त्या लहान मुलाला कितीच गोष्टींचा आधार घेतो आणि कितीच गोष्टींनी प्रमाण करून 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 त्याला ते पटवून देतो की ते तितक्या दूर आहे, ते गोल आहे, ते पांढरं आहे, ते येऊ आहे आणि तेव्हा. तसंच हे इथे सांगितलेलं की श्रुती माता तसंच आपल्याला हे सगळं समजावून सांगते. पै भवस्वर्गा उबगले, मुमुक्षु योग ज्ञाना घळले, पुढती ना यो इया निघाले पैजा जे. आता खूप छान सांगतात. आता इथून पुढे ज्ञान झालेलं आहे बरं. आता अर्जुनाला आता ज्ञानाचं वर्णन करतात की तो कसा असतो, की अरे जे लोक की नाही, जे मुमुक्षू असतात, पहा तीव्र मुमुक्षूचं वर्णन आहे बरं, की ज्याला नाही मला दुसरं काहीच नको आहे, मला फक्त ब्रह्मज्ञान आणि मला ओळखून घ्यायचं आहे बस, मला बाकी काही नको आहे, त्याला हे हा भवस्वर्ग नको आहे. आता भवस्वर्ग म्हणजे लक्षात घ्या की स्वर्ग, पाताळ, पृथ्वीलोक हे इथे बिलकुल अपेक्षित नाही आहे बरं, हे बिलकुल अपेक्षित नाही आहे. आपण या गोष्टीत बिलकुल नाही पडायचं आहे. आपल्याला ह्या भवस्वर्गाचा अर्थ आजच्या आपल्या दृष्टीने समजून घ्यायचा. तर आपण या भवस्वर्गाला उबगलो म्हणजे काय झालं, की आपल्याला कितीही खूप सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत, मिळतात, अवेलेबल आहेत. आपण अत्यंत बऱ्यापैकी घरात आहोत, आपल्याला छानपैकी सगळ्या गोष्टी मिळत आहेत, आपल्याला सगळे सुख मिळत आहेत, आपल्याला हवं तसं जेवण मिळतं आहे, आपण अत्यंत चांगल्या ठिकाणी राहतो आहे, आपल्याला चांगले मित्रमैत्रिणी आहेत, चांगले नातेवाईक आहेत, मुलं आपल्याला विचारतात, सुना विचारतात, नातवंड, सगळं आपल्याला आहे. हे स्वर्गाची व्याख्या फक्त हीच आहे की अनुकूलता ही स्वर्गाची व्याख्या आहे. स्वर्ग म्हणजे तिथे अप्सरांचा भोग हे नाही इथे अपेक्षित. हे इथे बिलकुल घ्यायचं नाही, कारण आपण स्वतःला लावून घ्यायचं. आपल्याला मेल्यावर स्वर्ग पाहणे वगैरे हे इथे अपेक्षितच नाही, त्याबद्दल बोलायचंच नाही. आपल्याला फक्त येण्याची काळ आहे, आत्ताबद्दल बोलायचं आहे की आज आपल्याला काय, हे तीव्र मुमुक्षु आपण आहोत असं धरायचं, आहोतच. ज्ञानेश्वरी वाचतोय, तीव्र मुमुक्षु आहोत. तर योग ज्ञानावघळले की आता आपल्याला योग आणि ज्ञान ह्या दोन्हीची थोडीशी, योग म्हणजे आता इथे योग म्हणजे काय म्हणतो ना आपण, योगासन ह्या अर्थी पण घ्यायचं नाही आहे, तसा तो पण अर्थ, पण तो अर्थ आपण नाही घ्यायचा. आपण कसा घ्यायचा की आपला योग जुळून आलेला आहे ह्या ज्ञानाशी, असं ज्ञान आपल्याला थोडं कळलं आहे, वघळलं आहे, थोडं आपल्याला आपल्या बुद्धीत आलेलं आहे, आपल्याला थोडं कळलं आहे, आपण मुमुक्षु आहोत.
असे जे तीव्र मुमुक्ष असतात, जे भवस्वर्गाच्या सगळ्या भोगांना उबगले असतात, म्हणजेच ह्याचा अर्थ काय, आता त्यांना ह्या लौकिकातलं काहीही नको असतं. आता त्या लौकिकातनं काही मिळालं तरी त्यांना फरक पडत नाही, काही नाही मिळालं तरी त्यांना फरक पडत नाही. असे जे आहेत ना, पुढती न या निघाले पैज जेथ, म्हणजे ते अगदी प्रतिज्ञापूर्वक म्हणतात की नाही, मला ह्या भोगांमध्ये रमायचं नाही आहे, मला बिलकुल इथे राहायचं नाही आहे, मला हे काही नको आहे. मी कुठे आहे, मी आत्मस्वरूपाकडे, मी जो इया निघाले, जे आत्मस्वरूपाकडे निघाले, ते स्वर्गाच्या भोगांमध्ये रमत नाही आहेत, ते हवा त्या योग याग ह्याच्यात रमत नाही आहेत. कुठे आहेत ते, त्यांनी स्वतःशी प्रतिज्ञा केली की नाही, मला कुठे जायचं आहे, मला स्वस्वरूपी जायचं आहे, मला ईशरूपी जायचं आहे, मला परमेश्वराच्या, मला विठ्ठलाशी एकरूप व्हायचं आहे. असं पैज आहे ज्याचं स्वतःशी पैज आहे. ही कुणा दुसऱ्याशी पैज नसते बरं, लक्षात घ्या. पैज इथे म्हणजे काय, मलाच मी सांगितलं की नाही, आता मला दुसरं काहीच नको आहे, मी माझ्या स्वरूपी मला जायचं आहे, बस हे इथे सांगितलेलं आहे. असं ज्यांनी, जो तीव्र मुमुक्षु आहे त्याबद्दल बोलत आहेत. संसाराची या पाया पुढा पळती वितराग होडा, ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालती मागा. आता हे काय करतात की खूप संसाराची या पाया पुढा, संसाराला त्यांनी अगदी पायाखाली घातला आहे. म्हणजे प्रपंचाच्या, ऐहिकाच्या त्या कुठेही रमत नाही आहेत, आणि हा सगळा जो प्रपंच आहे ना, त्याचा पाठलाग ते करत बसत नाही आहेत, किंवा प्रपंच त्यांच्या पाठी लागला तरी ते त्याला किंमत देत नाही आहेत. पळती वितराग होडा. आणखीन हे महत्त्वाचं आहे की त्यांचं वैराग्य इतकं पक्कं आहे की ते वैराग्य त्यांच्या पाठीच लागलेलं आहे. त्यांच्या पळती वितराग होडा, वितराग त्यांच्याशी स्पर्धा लावून त्यांच्या पुढे, त्यांच्या मागे दोन्हीकडे पळतं आहे. म्हणजेच वैराग्य दृढ आहे, तीव्र मुमुक्षु आहे, वैराग्य आहे. आणि असा जो आहे ना, तो ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालती मागा. आणि तो काय म्हणतो की आता त्याला मला ब्रह्मपद पण नको, मला अर्थात ईश्वरहून ईश्वरी ऐश्वर्य भोग पण नको आहे, मला काय हवं आहे हे सगळं मी मागे टाकलं. आता मला या कशाचाही मोह नाही, कशाचीही इच्छा नाही, या प्रपंचाची नाही, या ब्रह्मपदाची नाही, योग यागाची नाही, कशाचीच नाही आहे. मी हे सगळं ओलांडून टाकणार आहे. मी इथे रमणार नाही आहे, रमलं नाही आहे, रमणार नाही आहे, नाही रमतच नाही आहे, मी पुढे आहे. अहंता आदी भावा आपुलिया, झाडा देऊनी अवघेया, पत्र घेती ज्ञानी यया, मूळ घरासी. आता फक्त अहंता म्हणजे मी माझे पण सुद्धा मी सांडून टाकलाय, हे सुद्धा मी माझे पण ठेवलेलं नाही आहे, ह्या सगळ्याचा झाडा देऊन टाकलाय. झाडा म्हणतो ना आपण की झाडाझडती देऊन सगळं देऊन मोकळा झालो, तसं हे सगळं ते देऊन मोकळे झाले. आणि फक्त पत्र घेती ज्ञानी जया, मूळ घराचे. फक्त एकच गोष्ट त्यांच्याजवळ आहे, सत्यलोक, ब्रह्मलोक, हे सगळं सोडून टाकलं आहे. कर्मकांड तर केव्हाच टाकलं आहे, हे सगळं सोडून टाकलं आहे. आणि फक्त एकच गोष्ट हातात ठेवली आहे, ती कुठली, मूळ घरासी. मला माझ्या मूळ ठाई जायचं आहे. मी जिथून आलो आहे, मला जीवदशेला जिथनं टाकल्या गेलेलं आहे, ती जीवदशा मी टाकून सोडून देऊन मी माझ्या मूळ स्वरूपी जाणार आहे. बस एवढं एकच मी घेतलं आहे. ज्ञानी आहे जया, ज्याला हे ज्ञान झालेलं आहे, ज्याला हे कळलं आहे की मी माझ्या मूळ स्वरूपात, ईश रूपात स्थिर राहणार आहे, मी तिथलाच आहे, तिथेच राहणार आहे. इथे मी चुकून आलो आहे, आणि इथे म्हणजे अहंतेचा विषय मी जे स्वतःला करून घेतलं आहे ते मी घातली मागा, ते मी सगळं मागे टाकणार आहे, ते मी सगळं मूळ घरासी, आता मी माझ्या मूळ घरात स्थिर राहणार आहे, आता मी हे सगळं टाकून दिलेलं आहे, असं सांगतो तो. आणि असा पत्र घेती ज्ञानी जया. आणि हा जो ज्ञानी आहे हाच खरा ज्ञानी आहे, ह्यालाच म्हणायचं ज्ञानी. जी एका वस्तूचे नेणणे, आणिले थोर जगा जाणे, नाही ते नादविले जेणे, मी तू जगी. आणि असा हा जो आहे ना, छान सांगतात बरं ज्ञानदेव महाराज सांगतात की आणिले थोर जगा जाणे. त्यांनी एवढा थोर जग आहे, त्याच्या भोवती सगळं पसरलेलं आहे, आणि हे जे काही आहे ना, हे अत्यंत जबरदस्त आहे, कारण मिथ्यत्वाचं भान राहत नाही बरं. ज्ञान झालं ना, थोडंसं जरी आसपास जरी ज्ञान आलं ना, तरी आजूबाजूचे लोकंसुद्धा खूप मोठेपण देतात. माणूस जिथे पोचायच्या ऐवजी त्या मोठेपणात रमतो, ममत्वात रमतो, त्या मोठेपणाच्या.
असं सगळं खूप त्याच्या ठिकाणी होऊ शकतं. नाही ते नांदविले जेणे, आणि ह्या सगळ्यात तो राहत नाही, पण मी तू जगी, आणि तो हे मी तू पण सोडूनच देतो. फक्त काय राहतं, मी माझे मावळो आता, तू तुझे उगो आता. फक्त तू आणि तू, ईश रूपता. माझं ममत्व जे माझ्याविषयीचं आहे ते सगळं गेलेलं आहे. फक्त काय राहिलं आहे, केवळ नाम मात्र देह सांभाळला आहे म्हणून अहंत आहे, पण मी माझ्या ठिकाणी स्वस्वरूपी ईश स्वरूपी आहे असं त्याला कळतं. पै जेथुनी हे एवढी विश्व परंपरेची वेलांडी, वाढती आशा जैसी कोरडी निदैवांची. खूप छान सांगतात की ते म्हणतात की ही विश्वाची परंपरा जिथून आलेली आहे, इथून आशा मोठी वाढली आहे प्रत्येकाला. अनेक आशेचे कितीतरी रूप आहेत, आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो आहे, हे पाहिजे ते पाहिजे असं 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 करत. हे सगळं जे दुर्दैवपणाचं जे आहे, निदैवचं, हे जे नशिबाचा हा जो अत्यंत काय म्हणावं ना, वाईट दिशेने विस्तार झालेला आहे, मी आणि माझं, हे खूप प्रपंचामध्ये जे त्याची आशा जी आहे ही वेडी आहे. आणि ही विश्वाच्या परंपरेने पुढे 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 चालूच आहे चालूच आहे चालूच आहे. एक नंतर दुसरा जन्म, दुसरा नंतर तिसरा जन्म, हे पाहिजे ते पाहिजे, हे राहिलं की ते पाहिजे, ते राहिलं की हे पाहिजे, असंच अगदी पूर्ण अशी ही जी आणि अशा कोरडी आहे सांगतात. ह्याच्यातनं कुठेही मायेचा ओलावा नाही आहे, हे केवळ विषयांचं कोरडेपण आहे. हे लक्षात घ्या की हे सांगितलेलं आहे की असं हे जे आहे हे निर्दैव आहे. पार्था ते वस्तू पाहिले आपण पै आपुले, पाहिजे जैसे हिंवले हिवे हिवे. असं अर्जुना, हे कोरडं जे विश्वाचं परंपरा आहे ही सगळी सोडून देऊन, हे इकडे जाणारं दुर्दैव सोडून देऊन फक्त आपुले पै आपुले, स्वतःचं स्वतःला जाणून घेतलं ना अर्जुना, की सगळं कळलं, की सगळं आलं. आणि हेच फक्त करणं आहे. आता ह्याच्यासाठी एक आणखीन दृष्टांत देत आहेत ह्याच ओळीत, की कसं आहे ना अर्जुना हे, की पाहिजे जैसे हिवले हिव हिवे. ते म्हणतात की थंडीनेच थंडीला जाणून घेणं आहे. आता खूप छान आहे हे, नीट समजून घ्यायचं की थंडीने थंडीला थंडपणे जाणून घ्यायचं. ह्याचा अर्थ काय, की शब्दात अक्षरशः शब्दशः समजायचं म्हणजे काय, की बर्फ आहे, खूप थंड आहे, त्या थंड बर्फाने आणखीन त्या आईस बर्फाच्या खोलीत आणखीन स्वतःला थंडीला जाणून घेणं, अशी पद्धत. हे शब्दशः हे कळत नाही, ह्याचं आपण आपल्यासारखं आपल्यासाठी जे आहे ते समजून घेऊ, म्हणजे आपल्याला छान कळेल की आता हे कसं कळण्यासारखं कसं आहे, की आपुले आपण पै आपुले, आपण आपल्याला समजून घेणं म्हणजे कसं काय, की आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, कसं समजून घ्यायचं हे आपल्याला. थंडीने थंडीला थंडपणे जाणले असं इथे लिहिलेलं आहे. हिवले हिव हिवे, थंडीने थंडीला थंड आहे असं जाणून घेतलं. आता आपण आपल्या भाषेत आपण कोण आहे हे जाणून घ्यायचं. आता कसं जाणायचं आपण आपल्याला, एकेकाचा निराश करायचा. आता कसं करायचा, मी हात आहे का, हे काय आहे माझं, हात आहे, हात म्हणजे मी आहे का, नाही. हे काय आहे माझं, गुडघे, मग मी म्हणजे गुडघा आहे का, नाही. म्हणजे गुडघा म्हणजे मी नाही, हात म्हणजे मी नाही, डोकं म्हणजे मी नाही, हे सगळं माझं आहे, मी नाही. त्याच्यानंतर पुढे माझं मन, माझी बुद्धी जी मी वापरते. मग आता मी माझी आहे, बुद्धी माझी आहे, मन माझं आहे, म्हणजे मी मन आहे का, मी बुद्धी आहे का, नाही. असं एक एक मी सूक्ष्म देह भोग घेणारी मी आहे का, नाही. भोग म्हणजे मी आहे का, नाही. मग मी म्हणजे काय आहे, फक्त जाणीव रूपाने मी आहे. हे जे जाणणं आहे, त्या जाणीवाच्या सत्तेत जे जाणणं आहे, ती जाणीव केवळ मी आहे, बाकी मी नाही, बाकी सगळं माझं आहे. आलं का लक्षात. मग हे ज्याला कळतं ना, त्यालाच कळतं की मी म्हणजे काय, आणि ती मूळची मी आहे हे मला पण कळतं. केव्हा, जेव्हा मी या एकेका गोष्टीचा निराश करते, जे एक एक मला दिसतं जाणवतं, ते सगळं दृश्य जे आहे ते माईक आहे हे मी कळते, त्या सगळ्याच्या मी हळूहळू बाध करते, ते एक एक मी ओलांडते. हे सगळं ओलांडल्यानंतर फक्त एकच राहतं मी. मग आता मी आहे तर मग मला एक तर शब्द पाहिजे सांगायला, नाही तर मी मौनात राहायला पाहिजे.
मौनात असले तरच मी न बोलणं हे जे आहे माझं, ते माझ्या असण्या नसण्यावर, बोलणं जे आहे हे माझ्या असण्यावर अवलंबून आहे, ठीक आहे. पण बोलले नाही तर मी नाही असं आहे का? मी झोपेत असते ना, तसंच इथे की थंडीनी थंडीला जाणून, म्हणजे एकमेव मीच आहे. मग आता मीच मला काय समजवू? मीच तुम्हाला, तुम्ही पण मीच आहात, मग तुम्हाला तरी मी काय समजवू? मीच माझी आहे, माझ्याशिवाय दुसरं कोणी नाहीच आहे, हेच इथे समजून घ्यायचं. आणिकही एकतया ओळखड असे धनंजया, तरी जया का भेटलिया येणेची नाही. खूप छान सांगतात की अर्जुना, एकदा का ह्याला, ज्याला हे कळलं ना अर्जुना, ज्यांनी एकदा हे नीट ओळखलं, ओळखणं, ज्याला हे ओळखणं झालं, ज्याला एकदा कळलं, ज्याला हे समजलं, तो स्वतःलाच भेटला एकदा, की मग त्याला पुन्हा येणं जाणं हे नाहीच आहे. त्यामुळे बोलायचं कामच नाही आहे. किती सुंदर सांगता आहेत की फक्त एवढंच ओळखून ये अर्जुना की तू काय आहेस. मग एकदा तू तुझं ओळखलं ना की तुला पुन्हा येणं जाणं हे काही प्रश्नच नाही. एकदा शुद्ध जलात मिसळल्यावर त्या जलाला सांगावंच लागत नाही की मी आहे. गंगेला समुद्रात जाऊन मिसळल्यावर पुन्हा म्हणावं नाही लागत की मी गंगा होती, नाही म्हणावं लागत मी नीता होती, म्हणायचं कामच नाही आहे. परी यया भेटती ऐसे, जे ज्ञाने सर्वत्र सरीसे, महाप्रळय आंबूचे जैसे भरले पण. फार छान सांगतात. ते सांगतात की असं ज्याला कळलं ना, अशी भेटी ज्याची झाली स्वतःशी, त्याच्या ठिकाणी न ज्ञाने सर्वत्र सरीसे, त्याला सगळीकडे सर्वत्र सदा समभावाने, अत्यंत आवडीचा शब्द आहे, सर्वत्र सदा आणि समभावाने त्याला ज्ञान झालेलं असतं. आणि त्या ज्ञानाच्या स्वरूपात तो सर्वत्र सदा सम असतो. आणि जसं महाप्रलयाच्या वेळेला केवळ पाणी भरून असतं, पाण्याशिवाय दुसरं काहीच नसतं, तसं त्याच्या ठिकाणी ज्ञान भरून असतं. आणि ते भरलेलं ज्ञान असल्यामुळे त्या ज्ञानाला बोलणं, सांगणं, समजवणं हे काहीच नाही आहे. आता पूर्ण काठोकाठ पेला भरलेला आहे. आता मी त्या पेल्यात काय घालू, काय काढू? पेला भरलेला पुन्हा तळ्यात आहे, त्याच्या भोवती पण पाणीच पाणी आहे. मग आता कुठलं पाणी त्या पेल्यात घालू, कुठलं पाणी त्या पेल्यातनं काढू? तसं हे इथे आहे, भरले पण आहे सर्वत्र सदा समभाव आहे. हे खूप छान आहे. हे श्लोक पुन्हा हे ओव्या थोड्या पुन्हा पहा बरं, प्रत्येकाला खूप छान आहे. प्रत्येकाने छान हे समजून घ्यायला पाहिजे. पुढच्या 5व्या श्लोकात सांगतात, निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वै विमुक्ता सुख दुःख संगेन गच्छन्ति मूढा पदम अव्यमुक्त. फार सुंदर हे 3 श्लोक आहेत. मला फारच भावतायत अगदी, की आता ज्याचं निर्माण मोह झालेला आहे त्याच्याबद्दल सांगतात की जया पुरुषाचे कामन सांडोनी गेले मोहमान वर्षती जैसे घन आकाशाते. फार गोड सांगतात बरं, की आता आकाशातले घन जसे वर्षून गेले, पावसाळा संपला की मग आकाश कसं असतं, निरभ्र. मग आता तिथे चुकून ढग राहतो का, थांबतो का, की मी राहतो इथे, पावसाळा गेला तरी मला नाही जायचं, असं होऊच शकत नाही. तो संपूनच जातो पाण्याने. तसं त्याचं अज्ञान संपून गेलं की मग त्याला मोहही राहत नाही आणि मान सन्मान हे काहीच राहत नाही. ज्या पुरुषाला ना अर्जुना हे कळलं, पुरुषाचे का मन, ज्याच्या मन स्वस्वरूपी निवलं, स्वस्वरूपी काय झालं, रंगलं, तिथे नाहीच झालं, तिथे विसावलं. मन पण मन म्हणून वेगळं काही राहिलंच नाही ना अर्जुना. ते कसं होतं, त्याला मोह मन काहीच राहत नाही, त्याला मान अपमान मोह ह्या गोष्टीचा लवलेशसुद्धा नसतो. कसा, जसं आकाशात पावसाळ्या संपल्यानंतर केवळ निरभ्रता असते, तिथे कुठलं ढग नसतो आणि कुठलं येणं नसतं पाण्याचं, तसं जे असतं. निकवड्या निष्ठुरा उबगी जे जैवी सोयरा तैसे नागवती विकारा वेटाळूचे. आणि हे खूप छान सांगतात बरं. ते म्हणतात की अरे अर्जुना, की असा एखादा सोयरा म्हणजे नातेवाईक असतो, की जो कसा असतो, निष्ठुरा म्हणजे काही न करणारा, केवळ कंटाळा देणारा, त्रास देणारा असा एखादा नातेवाईक असतो.
निकवड्या म्हणजे त्याच्या असण्याने आपल्याला त्रास होणारा असतो. असा काही नातेवाईक असतो, असा पाहुणा असतो, असा सोयरा असतो, त्याला आपण किती उबगलेलो असतो, आपल्याला तो यावा असं बिलकुल वाटत नाही, आपल्याला तो यावा वाटत नाही, आपण चुकून त्याच्याकडे जात नाही. असा जो असतो की नाही, तसंच बिलकुल त्या ज्ञानासाठी विकारांचं असतं. त्या ज्ञानांसाठी तसं त्याला ह्या सगळ्या भोगांचं, विकारांचा त्याला अत्यंत कंटाळा असतो. तो कुठेही रमत नाही. प्रारब्धानी जे त्याच्या वाट्याला येतं तो ते येऊ देतो, पण तो त्याच्यात रंगतही नाही, रमतही नाही, लिप्त तर नसतोच नसतो. वेटाळू जे, तो ह्याच्यापासून निवांत, अलिप्त म्हणतो ज्याला आपण, निसंग म्हणतो ज्याला, तसा तो असतो. फळली केळी उन्मळे, तैसी आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. फार छान आहे बरं. ते म्हणतात की एकदा न केळी फळली, केळी एकदा झाडाला केळी आली, तिन्ही चारही बाजूनी त्याला लोंगर लागतात, आणि मग ती केळ काढून घेतलं की ती केळीचं फळ एकदा बाजूला झालं की ते केळ उन्मळून पळून जातं. ते झाड राहत नाही, त्याचं काम संपलं, त्याचं फळ देण्याचं काम संपलं. ते झाड जमिनीतनं स्वतःला उपटून खाली पडतं, ते राहतच नाही. तसा आत्मलाभ एकदा झाला ना अर्जुना, की तो जयाची क्रिया ढाळे ढाळे, त्याची जी काही कामं असतात ना, त्याला कर्म शब्द इथे वापरला नाही आहे बरं, इथे क्रिया शब्द वापरला. हे नीट समजून घ्यायला पाहिजे की त्याच्यानंतर तो जे काही करतो ना, त्या केवळ क्रिया असतात, आणि ढाळे ढाळे त्याच्या पद्धतीने हळूहळू होत राहतं. त्या सगळ्या गळलेल्या असतात, की त्याला काहीही कुठलंही करायचं नसतं, काहीही त्याच्यासाठी अशेष झालेलं असतं सगळं. की ज्याप्रमाणे केळीचं झाड फळ देऊन झाल्यावर उन्मळून पडतं, त्याचं काहीच काम नाही, तसं ह्याला एकदा आत्मलाभ झाल्यावर ह्याच्या ज्या काही क्रिया, ज्या अवघ्या असतात, ज्या काही त्याला कराव्या लागतात, त्या गळलेल्या असतात. त्याच्याशी तो बांधलेला नसतो, त्याला कर्माचा दर्जा नसतो, केवळ क्रिया असते. लक्षात आलं का? की तो आपल्यासारखाच जेवतो, खातो, झोपतो, सगळं करतो, पण तो कुठेही त्याच्यात गुंता नसतो, कुठेही त्याला मी केलं हा भावच नसतो, कुठेही त्याला कशाचा बंधन नसतं. शांतपणे, ढाळे ढाळे शांतपणे तो ते सगळं करत असतो. तो आपल्याला सद्गुरूंबद्दल आपण खूप अशा लोकांना पाहिलेलं आहे, संतांना कितीच आपण पाहतो असं. कसे असतात ते? निवांतपणे करत असतात, त्यांच्या कुठेही अभिनिवेश नसतो, मी करतो हेही नाही, माझ्यामुळे होतं असंही नाही, आणि मी नाही केलं तर मला काही त्रास होईल असंही नाही. ते अत्यंत निर्लेप असतात. तसं इथे सांगितलेलं की त्या केळीसारखे असतात, की आपलं त्याचं काम झालेल्यावरती उन्मळून पडते, ती बिलकुल मोह करत नाही त्या जमिनीचा कशाचाच. आगी लागली या रुखी, देखोनी सैरा पळती पक्षी, तैसे सांडिले अशेखी विकल्पी जे. आता त्यांनी काय केलेलं असतं, ज्याप्रमाणे झाडाला, रुख म्हणजे झाडाला अग्नी लागला असेल, तर ते पक्षी कसे असतात, सैरावैरा पळून जातात, ते त्या झाडाच्या आश्रयाला राहत नाहीत, चुकून त्याच्या जवळसुद्धा राहत नाहीत, आगीची धग त्यांना जराही लागत नाही, ते सटकन पळून जातात त्यांच्या लक्षात आल्याबरोबर. तसं ह्याचं असतं की हा सगळे विकल्प जे आहेत, म्हणजे ज्ञानाला येणारे विकल्प, जे पहिले आपल्याला आहेत ना, विकल्प आपल्याला असतात ना, तसे विकल्प, म्हणजे खरं आहे की नाही, हे असं आहे की नाही, ते असं असेल का, ते तसं असेल का, हे असं करू का वगैरे, हे काही नसतं त्याच्या ठिकाणी. तो अशेखी अगदी सहजपणे त्यांनी सगळं सोडून दिलेलं असतं. सांडिजे, ज्याप्रमाणे पक्षी ते झाड सोडून एकदम दूर पळून जातं, तसं तो ह्या जगाच्या सगळ्या क्रियाकलापांमधनं सहज बाजूला झालेला असतो, अगदी दूर दूर पळून गेलेला असतो. आईके सकळ दोष तृणी, अंकुरजती जिये मेदिनी, तिये भेद बुद्धीची कहाणी नाही जयात. म्हणजे किती भेद त्याच्या ठिकाणी अशेष झालेला असतो हे सांगण्यासाठी सांगतात की गवत जसं असतं, दोष तृणी कसे असतात, खूप तऱ्हेचं गवत असतं, एकच तऱ्हेचं असतं का गवत? नाही, कुठे असं गवत असतं, कुठे तसं गवत असतं, कुठे दुर्वा असतात, कुठे आणखीन काय वाटेल ते गवताचे प्रकार आहेत. असे खूप तऱ्हेचे दोष असतात त्या तृणांमध्ये, गवतांमध्ये. पण पृथ्वी जी असते, मेदिनी म्हणजे पृथ्वी कशी असते, अंकुर जिती जी आहे ती खूप अंकुर आणून देते त्याला. वेगवेगळ्या तऱ्हेचं गवत जे तिच्या ठिकाणी बीज असेल आहे त्याचे ती अनेक करून ती बाहेर देते. अशी तिची बुद्धी कशी असते मेदिनीची, म्हणजे पृथ्वी कशी असते, एक तिच्याजवळ असेल तर ती 10 करून काढते.
तसं बुद्धीला भेद आपल्या होतं, म्हणून आपल्याला सगळीकडे सत्यत्व असतं. आपल्याला हे खरं वाटतं, ते खरं वाटतं. आपल्याला मोह वाटतो, माझा मुलगा, माझं ह्याचं चांगलंच झालं पाहिजे, याला इतके मार्क पडले पाहिजे, अशा अनेक गोष्टी आपल्याला वाटत असतात. पण तो जो ज्ञानी असतो ना, तो मेदिनी पृथ्वीसारखा त्याच्या बुद्धीला भेद होत नाही. त्याच्या ठिकाणी नाही जयाते, जराही हे भेद नसतो. त्याच्या बुद्धीला स्थिर असते. ती बिलकुल दोषवृत्तीने बाहेर निपजत पण नाही आणि बाहेरचं आत पण घेत नाही. बीज रूपाने ती काहीही करत नाही. कशी असते ती भेदबुद्धी? त्याच्या ठिकाणी बिलकुल नसते. सूर्योदया सरीसे, रात्री पळोनी जाय आपैसे, गेली देह अहंता तैसी अविद्या सरी. ते सांगतात की अविद्या गेली ना की देह आणि अहम, मी म्हणजे देह, अहंता आणि देह ममत्व, हे दोन्हीही अगदी कळून जातं. कसं की सूर्योदय झाला की रात्र कशी पळून जाते सहज. काही वेगळं करावं लागतं का? सूर्योदय आल्यावर रात्रीला नाहीच करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? कुणालाच काय करता येतं सांगा? कोणीच काही नाही करू शकत. हे सहज युगपत म्हणतात, सहज घडतं. सूर्याचा प्रकाश आला, रात्रीचा अंधकार नाहीसा झाला. अगदी तसंच एकदा विद्या एकदा ज्ञान झालं की अविद्येच्या रूपात असलेलं हे देह आणि अहम, मी म्हणजे देह, हे दोन्ही अगदी नाही समजून जातं. पै आयुष्यहीना जीवाते, शरीर सांडी जेवी अवचिते, तेवी निदसुरे द्वैते सांडिले जे. आणि पुन्हा सांगतात की काय सांगतात इथे की पै आयुष्यहीना जीवाते, शरीर सांडे जेवी अवचिते. सांगतात की जीवाचं जर आयुष्य संपलं तर सहजच त्याचा देह पडतो. कितीही त्यांनी ठेवायचा म्हटलं ना, अगदी डॉक्टरांनी त्याचा देह खूप ठेवायचा म्हटलं, खूप औषध पाणी केलं, अगदी एखाद्या कुठेतरी जाऊन लपून राहायला, त्या यमाच्या दृष्टीस नाही पडायचं असं ठरवलं, तरीही आयुष्य संपल्यावर जीव त्या देहाला धरून राहतच नाही. तसंच ज्ञान त्या देहाला धरून बिलकुल राहत. अज्ञान त्या जीवाला बिलकुल राहत नाही. तो जीव राहतच नाही, तो जीवाचा शिव होऊन जातो. तेवी निदसुरे द्वैते सांडिले, त्याप्रमाणे त्यांनी स्वतःच्या निदसुरे, त्यांनी एक रूप झाल्यामुळे त्यांनी ते द्वैत सोडून दिलेलं असतं. ज्याप्रमाणे आयुष्यहीनाचा देह टाकून दिला जातो, त्याप्रमाणे ह्यांनी स्वतःचं द्वैत जे आहे ते सोडून दिलेलं असतं. तो एकमेव काय झालेला असतो? परब्रह्म. लोहाचे सांगडे परिसा, न जोडे अंधार रवी जैसा, द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुकाळ जया. फार छान छान सांगतात बा इथे. ते सांगतात की ज्याप्रमाणे परिसाला लोखंड कधी मिळतच नाही, दिसतच नाही, कारण त्याच्या सानिध्यात लोखंड आलं की काय होऊन जातं? परिसच होऊन जातं, सोनच होऊन जातं. परिस नाही, सोनच होऊन जातं. तसंच आहे की सूर्य आहे, अंधार त्याला कधीच जोडता येणार नाही, कारण सूर्य स्वतः प्रकाशरूप आहे, तर तो कसा जोडेल? द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुष्काळ. तसा ह्या ज्ञानाच्या ठिकाणी, ज्ञानी जो आहे त्याच्या ठिकाणी द्वैत बुद्धीचा कायम दुष्काळ राहणार आहे. त्याला कितीही द्वैत दिसलं तरी त्याची बुद्धी कधीच द्वैतात विभागल्या जाणार नाही. तो कसा असेल आहे? नेहमीच नित्य एक रूपात असणार आहे. अगा सुख दुःखाकारे, द्वंदे देहीची गोचरे, तिये जया का सामोरे, होतीची ना. आणि या प्रकारे जे देह सुख दुःख जे काही येणारे जाणारे आहेत ते देहाच्या अंगाने आहेत हे त्याला दिसेल, गोचर, हे त्याला नीट कळेल. आणि तो बिलकुल त्यांनी जराही त्या द्वंद्वाला तो समोर जाणार नाही, त्याच्याकडे तो जराही पाहणार नाही. आहे की नाही असंच त्याला राहील, हे नाहीच आहे असं त्याच्या ठिकाणी राहील. स्वप्नीचे राज्य कामरण, नोहे हर्ष शोकासी कारण, उपवाढलिया जाणं जियापर. आणि ज्याप्रमाणे स्वप्नातल्या राज्यात कुणाला मरण आलं त्याचा हर्ष त्याचा शोक वाटत नाही, कुणी जन्माला आलं त्याचंही काही आनंद राहत नाही. जाग आल्यावर ते मरण आणि जन्माला येणं दोन्हीही राहत नाही. तसंच त्याला ज्ञानाची जाग आल्यावर त्याला देह सत्यत्व, जगत सत्यत्व हे जराही राहत नाही. आपण 95 ओवीपर्यंत करून टाकू, कारण
म्हणजे मग पुढच्यासाठी बरं राहतं. तैसे सुखदुःख रूपी द्वंद्वी जे पाप पुण्य न घेपी जते सर्पी गरुड जैसा. आणि त्याप्रमाणे तो ह्या सुखदुःखातनं मिळणारे द्वंद्व जे आहे त्यांनी तो पुण्याच्या पापाच्या राशी तयार करत नाही, त्याच्याकडे तो पाहतही नाही. तो नित्य कसा असतो? आपल्या ठिकाणी रममाण असतो. ज्याप्रमाणे गरुड त्याला सर्प काही करू शकत, त्याचप्रमाणे हे सुखदुःखाचे द्वंद्व या ज्ञानाला काहीच करू शकत नाही. लक्षात घ्या की सर्प गरुडाचं काहीच करू शकत नाही, कारण गरुडच सर्पाला भक्षण करतो, सर्पाचं भक्षण करून म्हणून वापरून टाकतो, त्याला नाहीसं करून टाकतो. तसं ह्यांचं सगळं द्वंद्वात्मक जीवनच नाहीसं झालेलं असतं या ज्ञानाचं. त्यामुळे सुख दुःख पाप पुण्य हे त्याच्या ठिकाणी सम असतात. जराही त्याचा काहीच त्रास विचारच नसतो त्याचा काही. आलं का लक्षात? मला असं वाटतं बा की आजच्यासाठी इतकं पुरे का? थोडं नीट काही नाही राहिलं आत्ताच्या आत्ता. मला थोडं म्हणजे म्हणावंसं वाटतं आहे की हे थोडं समजून घ्यायला पाहिजे. काही वाटतं आहे का कुणाला? काही समजलं नाही असं काही वाटत असेल तर आत्ता 1-2-3 मिनटं आपण बोलू शकतो. नाहीतर मग आता विश्वात्मके देवे आपण म्हणू, किंवा थोडा पसायदान होईस तोपर्यंत विचार करून नंतरही बोलता येईल. तर मीनाताई म्हणा आता पसायदान. हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो.